चला सामन्याला सुरुवात होते. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आहे. आलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. किरण म्हात्रे, केतनला तुम्ही पाहताय, जीतला तुम्ही पाहताय, उदेशला तुम्ही पाहताय, उमेश भोईर आहेत. चला बॅटिंग करणारी टीम भूमी 11 मांडा आणि आरबी वरप आपला एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली, मात्र त्यांची नावही आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. लाईव्ह टेलिकास्ट आहे, 1 लाखाची स्पर्धा आहे. तर मी एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे कॅप्टन मांडा टीमचे. मांडा आणि वरप आपला एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. तो खेळाडू खेळणार नसता, तुमचा प्रेक्षक जरी असेल तरी चालेल. गोलंदाज कमलेश पाटील, अशोक धिंडा स्ट्राइक एंडला आहेत. पहिला चेंडू वेगवान होता, मागे डिक्लेअर नाहीये, लक्षात घ्या. धाव तुम्हाला धावून घ्यायची. चेंडू जर अडकला तर धाव डिक्लेअर आणि मागे गेला तर डिक्लेअर आहे. सिंगलने खातं उघडला तो ते अशोक धिंडाचा. आणि आता स्ट्राइक एंडला येत आहे ते सोनू. कन्फर्म माहित नाहीये, तर सोनू आहेत आणि अशोक धिंडा आता 9 सेकंडला आलेत. गोलंदाज कमलेश पाटील, एक 12वा खेळाडू पाठवा, आयोजक सूचना करतायत. त्यांच्या मागे जीत भोईर आहेत. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. कमलेश पाटील, आरके फ्रीट चॅम्पियन ट्रॉफी वडोली बी संघाने जिंकली. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली बी या नावाने संघ खेळला. फायनल ती जिंकली होती. 3.5 लाख रुपयाचं कॅश प्राइज त्या स्पर्धेत होतं. चांगला चेंडू होता आणि कमलेशने प्रत्येक मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली त्या स्पर्धेमध्ये. 2 आयकॉन त्यांच्याकडे होते, ओमी केनी आणि सुभाष पवार. त्यांचाही खेळ चांगला राहिला. कमलेश पाटील डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. विकास पाटील वेगाने आलेत पॉइंटच्या दिशेने. 2 धावा इथे मिळाल्यात सोनूच्या खात्यामध्ये. धावसंख्या 3 वरती पोहोचली. पहिलं षटक मार्गच असताना एका बाजूला जगन्नाना पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ भूमी 11 मांडा आणि आरबी वरप, तर दुसऱ्या बाजूला महेंद्र म्हात्रे आणि अरविंदजी वत्रे यांनी प्रस्तुत केलेला दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वडोली बी आणि वाकलन संघ तुम्ही पाहतायत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, मात्र फॉलो थ्रू मध्ये थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. किरण म्हात्रे वेगाने आलेत. वाकलनचे खेळाडू आहेत. एक सिंगल मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे. अशोक धिंडा हे नाव भरपूर चर्चेत आहे. रायगडमध्ये एक स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक सुद्धा या खेळाडूला मिळाली होती. आणि त्यानंतर त्यांच्या 2 कन्या आपण पाहिल्या, भरपूर खुश होत्या की आपल्या वडिलांना बाईक मिळाली. आनंद वेगळा होता. आणि त्यानंतर अशोक धिंडा हे भरपूर खुश होते. इथे चेंडू उंच गेलाय, मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. आणि बघायचंय निलेश म्हात्रे सरांचा इशारा येतोय, 1 धाव डिक्लेअर आहे. रन पण 5 धावा दिल्यात कमलेशने आणि सामनाही 5 षटकांचा आहे. सागर पाटील यांचे आगमन झाले भोपरचे, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज केतन म्हात्रे. सध्या या नावाची भरपूर चर्चा आहे टेनिस बॉल आणि रबर बॉल मध्ये. मात्र मांडा संघालाही तुम्हाला कमी लेखून चालणार नाहीये. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल. मीरा रोड आणि कासार वडवली 2 संघ एकत्रित असतील. आणि दुसऱ्या बाजूला खार्डी आणि वर्तक नगर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. इथे फटका सुंदर आहे, सोनूच्या बॅट मधून आलाय षटकार. षटकार आलाय सोनूच्या बॅट मधून. केतन म्हात्रे राईट राऊंड द विकेट. हा चेंडू मिस टायमिंग तर वाटतंय, मात्र बघायचं क्षेत्ररक्षक डीप मध्ये. आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. निलेश म्हात्रे यांचा इशारा देतोय चौकार.
हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्क आला, एक षटकार एक चौकार आला सोनूच्या बॅट मधून, त्यानंतर एक सिंगल आले. धावसंख्या आपण पाहतोय 16 वरती पोहोचली. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान, हर्ष 11, वाकलन वडवली बी एकत्र तुम्ही पाहतायत. जेव्हा जेव्हा हे संघ एकत्रित आलेत तेव्हा तेव्हा नेहमीच चांगला कार्य झालंय. आणि या संघाचे खंदे समर्थक सचिन म्हात्रे कोपरगाव यांचं आगमन झालंय. शंभू म्हात्रे असतील इथे, मात्र फटका चांगला आहे मात्र बघायचंय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. थोडस चर्चा करतायत पंच. योग्य डिसिजन मिळेल, लक्षात घ्या. भावेश म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. रुपेश कोपरगाव म्हटल्यानंतर वडोली बी संघाला भरपूर सपोर्ट असताना बघायचे. दोन धावा डिक्लेअर आहेत. थोडीशी चर्चा केली स्क्वेअर लेगच्या पंचांसोबत. एक धाव डिक्लेअर आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. किरण आमच्या सोबत 19 धावा दापल कधी लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज केतन म्हात्रेला तुम्ही पाहतायत. टेनिस बॉल क्रिकेटचा तुम्ही विचार केला तर 30 पेक्षा जास्त अर्धशतक केतन म्हात्रेच्या बॅट मधून तुम्ही पाहिले, आणि तेच चित्र पुन्हा रबर बॉल मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं. अनेक अर्धशतक केतन म्हात्रेने ठोकले रबर बॉल फॉर्मॅट मध्ये. बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हरच्या दिशेने गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. षटकांचा केस संपलाय. पुन्हा एकदा सूचना करतोय, मीरा रोड कासर वडवली कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपण इथे यायचंय. आणि खार्डी आणि वर्तक नगर, रवी भुंबक यांचा संघ वर्तक नगर, आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी खार्डी. जोशी काकांनाही विनंती असेल की आपण जेवण करून घ्यायचे, खूप महत्वाची भूमिका असते जोशी. निलेश 1+1 2 धावा मिळतील. वाईट आहे. 25 धावा झालेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज कमलेश पाटील आले दुसऱ्या स्पेल मध्ये. वडोली बीचा हा गोलंदाज. दोन्ही टीमचे तुम्हाला 2-2 गोलंदाज वापरायचे. किरण म्हात्रे चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. रनआउटचा धोका होता अशोकला, मतलब अशोक धिंडास होता सुरक्षित क्रीज मध्ये. धावसंख्या 25. इथे बॅटची गाडा, फलंदाज बाद होईल. सोनूला माघारी परतावा लागेल. पहिला धक्का भूमी 11 मांडा वरप या टीमला. नवीन फलंदाज XYZ.
कमलेश पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. पण जयेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. एक खेळाडू पाठवायचे. भूमी 11 मांडा आणि वरप आणि इथे जयेशलाही बाद व्हावं लागेल. फॉलो थ्रू मध्ये कमलेश पाटील एक चांगला झेल टिपलाय. कॅप्टन बाद झाले जयेश. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. भूमी 11 मांडा वरप टीमला. टॉस साठी उपस्थित राहायचे मीरा रोड कासारवडली टीमचे कॅप्टन आणि खार्डी आणि वर्तक नगर दोन्ही टीमचे कॅप्टन. चांगले क्रिकेटर आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये एक बाईक सुद्धा या खेळाडूच्या नावावरती आहे. मनीष धुमाल. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. आता किरण मात्रे तिथे आहेत. कमलेश पाटील आपण पाहतोय. स्टार ओवेची स्पर्धा पण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार सुद्धा कमलेशला मिळाली होती. तोच गोलंदाज तुम्ही पाहतात कमलेश. डावकर आहे त्याचा. हा चेंडू व्यवस्थित धाटच्या संपर्कात आणि एस्ट्रिक्शन जीत भोईरचं कौतुक करेल. चांगलं एस्ट्रिक्शन तुम्हाला पाहायला मिळतो. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. धावसंख्या आपण पाहतोय 27 वरती ती थांबली आहे. ती भूमी 11 मांडा बरफ टीमची. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज कमलेश पाटील. दोन्ही टीमचे 2-2 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. इथे चेंडू हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रुपेश. 2 धावा इथे मिळतील. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 29. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर मॅच एका बाजूला मीरा रोड आणि कासार वडवली एकत्रित तुम्ही पाहाल आणि खार्डी आणि वर्तक नगर एकत्रित तुम्हाला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस या मॅचचा केला जाईल. ती मॅच 5 ओव्हरची तुम्हाला पाहायला मिळेल. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलक धावा आपण बघू शकाल 29. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत किरण यांच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंग तुम्ही पाहिलेली आहे सलग दुसऱ्या दिवसामध्ये. उदेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. उदेश पाटील आलेत. वाकलनचा गोलंदाज आहे. या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला 5-6 घेऊन खेळाडू खेळायचे लक्षात घ्या. दोन्ही टीमचे 2-2 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. एक रिव्ह्यू फक्त तुमच्याकडे असेल बीमर साठी. मनीष धुमासाठी हा चेंडू तुम्ही पाहतायत. किरण वेगाने आलेत. एक रन्स मात्र रोखू शकत नाहीये. किरण कदाचित हेच सांगतात रनआउट होऊ शकला असता फलंदाज. वरपचा खेळाडू आहे मनीष धुमाळ आपण पाहतोय. एकने धावसंख्या पुढे सरकली. ती 30 वरती प्रथम बॅटिंग करत असताना जगन्नाना पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ भूमी 11 मांडा आणि आरबी वरप. हा वेगवान चेंडू होता. अशोक डिंडाकडे उत्तर नाहीये या चेंडूकडे. डॉट बॉलची इथे समाप्त होईल. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते उदेश पाटीलच्या माध्यमातून. 5 षटकांची मॅच. 4थ्या षटकात इन्व्हाइट केले गोलंदाज उदेशला. आता मात्र फटका चांगला आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. उमेश भोईर आलेत वेगाने. त्यामुळे चूक होणार नाहीये मिड विकेटला. आणि चांगला झेल टिपलाय. अशोक डिंडालाही माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये भूमी 11 मांडा वरप टीमला.
दोन्ही फॉर्मेट मध्ये आबा सध्या खेळतात. 40+ तालुका हाफ मध्ये सुद्धा ते खेळतात. भरपूर क्रिकेट खेळलेत. चांगलं क्रिकेट ते खेळतात. त्याचमुळे त्यांची निवड होते सातत्याने. हा चेंडू आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक कमलेश वेगाने आले होते. 2 धावा डिक्लेअर आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्यात त्या 32. धावा धावपलकावरती लागल्यात. मोठागाव नवापाडा संघाने 2 सामने जिंकलेत आणि संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. इथून मग कोणता संघ 2 सामने जिंकून मोठागाव नवापाडा संघाबरोबर क्वार्टर फायनलची मॅच खेळेल. हाही चांगला चेंडू होता. फलंदाज बीट झाले. जीत भोईरी बीट झाले होते. माझं धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान, हर्ष 11, वाकलन आणि वडवली बी या टीमच्या माध्यमातून 2 गाव 1 संघ ही संकल्पना तुम्ही पाहतायत. चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलंय. ते धावा धावपलकावरती लागल्यात. 4थं षटक मार्गस्थ असताना पहिल्या फेरीतील 3रा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. जीतभर वेगाने आले होते. 1 रन्स इथे मिळाले. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर भूमी 11 मांडा आरबी वरप एकत्रित तुम्ही पाहता या संघाची धावसंख्या ती फक्त 34. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जगन्नाना पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ तुम्ही पाहतायत. दुसऱ्या बाजूला राजभोर यांचा संघ आरबी वरप. रोहित भोईरच्या नावाने सातत्याने हा संघ खेळत असतो. आरबी वरप नेहमी या संघाची चर्चा राहिली. स्वतः राज भोईर यांनी चांगली बॅटिंग केली होती नित्यानंद ठाकरे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आणि असं वाटलं होतं की ते मॅच जिंकूनच देतील. मात्र शेवटच्या क्षणाला त्यांची विकेट गेली आणि तिथून आरबी वरप टीमला ती मॅच गमवावी लागली होती. खेळाडू चांगले त्या टीम मध्ये. ज्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता त्याच वेळेला तुमच्या नावाची चर्चा होते. शुभम पाटील आलेत. वडोली बीचा गोलंदाज आहे. शेवटच्या षटकामध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या. मीरा रोड आणि कासर वडोली एकत्रित तुम्ही पाहिला आणि गावदेवी खार्डी आणि रवी बुंबकचा संघ वर्तकनगर अशा 2 संघांमध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. त्यामुळे कॅप्टनने उपस्थित राहायचे. तोही सामना 5 षटकांचा असेल. व्हाईट बॉलचा इशारा आला. मात्र फलंदाज मनीष धुमाल थोडीशी घाई दाखवत आहेत. रनआउटच्या स्वरूपात ते बाद होतील. 1 रन जरूर मिळेल. धावसंख्या 35. धावा झाल्यात. वडवली 20 संघ म्हटल्यानंतर सचिन मात्रे या संघाचे खंदे समर्थक. जेव्हा त्यांनी सपोर्ट केलाय यश जरूर मिळालंय वडवली बी टीमला. मद्रास यांच्या समेत वाकलन संघ आहे. 2 गाव 1 संघ. जेवायचं कोणी बाकी असेल तर जेवण करून घ्यायचे. यशरक्षक जीतला तुम्ही पाहतायत. सातत्याने चर्चा करतायत की बाजूबाजूचीच गाव आहेत वडवली बी आणि वाकलन. आणि टेनिस बॉल मध्ये नेहमीच या 2 गावांची चर्चा राहिली आहे. जेव्हा हे 2 टीम्स एकमेकांच्या विरोधात आलेत मॅचेस रंगतदार झालेत. मात्र आज योगायोग बघा दोन्ही संघ एकत्र खेळत आहेत. एकाच क्रीडांगणामध्ये ते सराव करत असतात. 36 धावा झालेल्या आहेत. धावा तुम्हाला जास्त कराव्या लागतील. अपोजिट टीम मध्ये बॅटिंग लाईनअप चांगली आहे. ऋतिक पाटील आहेत. केतन मात्रे आहेत. व्हाईट बॉल मात्र फलंदाज बाद होतील. आबाला माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का भूमी 11 मांडा वरप टीमला. आता केतन थोडीशी चर्चा करण्यासाठी शुभम जवळ जात आहेत.
तर व्हाईट बॉल विकेट जरूर मिळतात मात्र व्हाईट बॉल सुद्धा येत आहेत. त्यामुळे आमचे स्कोरर किरण यांचंही काम वाढतंय. 37 धावा झाल्यात. केतन मात्रे भरपूर क्रिकेट सध्या खेळतात. व्यावसायिक क्रिकेट म्हटल्यानंतर भरपूर मागणी सध्या केतन मात्रेला असते. वाकलन गावचा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट अक्षरशः दणावून सोडले या खेळाडूने. उदय तालुका हब मध्ये शहापूर संघाला सुद्धा जगन्नाना पाटील यांनीच पुरस्कृत केले. नेहमी संघ ते पॅक करतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मीरा रोडचे कॅप्टन इथे आलेले आहेत. आता डॉट बॉलची समाप्ती होईल. 1 बाउंसची वॉर्निंग जरूर शुभमला देण्यात आलेली. आर के फ्री ट्रॉफी भिवंडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं तिथेही शुभमने चांगली गोलंदाजी केली होती. अष्टपैलू खेळाडू शुभम पाटील. हा चांगला चेंडू होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. खार्डी आणि वर्तक नगर कॅप्टन यायचे. मीरा रोडचे कॅप्टन इथे आलेले आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. हाही चांगला चेंडू होता. हाही डॉट बॉल जाईल. राज थोडस शांतच आहेत या मॅच मध्ये आतापर्यंत. धावा आपण पाहिलं तर फक्त 38 आहेत. 38 सलग 3 बॉल डॉट टाकलेत. टॉस झालेला आहे आणि बघा जे टॉस जिंकलाय तो मीरा रोड कासरवडली टीमने. आणि कॅप्टन काय निर्णय घेत आहेत बघायचे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅच मध्ये मीरा रोड कासरवडली टीमने. मात्र या मॅच मध्ये थोड्याशा धावा कमी वाहत आहेत. मात्र कमी धावांमध्ये सुद्धा रेल्वे ग्राउंड मध्ये मॅचेस रंगतदार होतात. मात्र 40 धावांचा पाठलाग होईल की त्यापासून त्यांना रोकेल टीम भूमी 11 मांडा बरप. या ऐकण्यासाठी जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये आपण. नवी मुंबईचे अप्रतिम समालोचक कुणाल दाते सर यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद नितीन काळन यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे दीपक दादा. मात्र प्रतिष्ठान वाकद आणि वडवली बी ला अरविंद वत्रे काका आणि त्याचबरोबर महेंद्रजी म्हात्रे यांचा संघ. दुसऱ्या बाजूला जगन्नाना पाटील भूमी लेवन मांडा वरप या संघाच्या दरम्यान हा सामना, जिथे 40 धावा करायच्या आहेत. 30 बॉल मध्ये 40. ऋतिक पाटील आणि केतन म्हात्रे दोन सलामीवीर आता सज्ज आहेत. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार पुरस्कृत निवृत्ती बुवा म्हात्रे चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. हा दुसऱ्या दिवसाचा खेळ. प्रमोद म्हात्रे ठाणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. जीतू गोलंदाजीसाठी चिंटू ना जीतू इट्स अ चिंटू. पहिला बॉल चिंटू टाकण्यासाठी तयार आणि त्याच्या समोर फलंदाज असेल ऋतिक पाटील. पहिलाच बॉल स्लोअर बाउन्सर, चांगलाच गेला विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर चिंटूचा. थोडासा डीप होत असताना खाली, नंतर गेला आणि अंपायर तेच सांगतायत ऋतिक पाटीलला. दुसरा बॉल हलकासा लेग स्टंपच्या बाहेर आणि अंपायरचा सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. खातं उघडलंय टीमचं 1 रन स्कोर बोर्डवर. ऑन साइडला दिशा दिली आहे. थोडासा खेचून मारला हा बॉल ऑफ स्टंप पासून. तोपर्यंत 1 धाव मिळते ऋतिकला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2. बॅटची वरची कडा. 1 धाव मिळेल. खातं उघडले आता केतन म्हात्रेचं देखील. 40 धावा करायच्या. 30 बॉलचा खेळ, 40 धावा. लक्ष जास्त मोठं नाहीये, तो कठीण केलं जाऊ शकतं. चिंटू हा बॉल इनसाइड आउट मारलाय. एक्स्ट्रा कव्हरला हवेत आहे. फिल्डर तिथे खाली आणि मात्र पहिली विकेट गारत आउट होतं केतन म्हात्रे 1 धाव करून. न्यू बॅटर जीत भोईर फलंदाजीसाठी टीमचा कॅप्टन. कारण केतन म्हात्रे स्वस्तात आउट झालाय. 1 धाव करून फक्त 1 धाव त्याच्या खात्यामध्ये होती आणि आता या मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. चिंटूची चांगली गोलंदाजी. टार्गेट 40 रनचा आहे, परंतु त्या 40 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. प्रयत्न करावा लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील. तो दबाव बनवण्याचा प्रयत्न झाला तर नक्की मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. जीतने आल्या मोठा प्रहार केलाय. जीतच्या बॅट मधून एक मोठा फटका आणि तिथे आणखीन एक फलंदाज बाद. म्हणजेच बॅक टू बॅक 2 विकेट इथे मिळवलेत.
केतन आउट झाला आणि त्याच्यानंतर जीत देखील आउट होतोय. त्याच्यामुळे या मॅच मध्ये या मॅचची कहाणी जशी मी सांगतोय की विकेट जर घेतल्या तर दबाव येईल आणि आता जीत देखील शून्यावर आउट. तर नौशादने हा झेल टिपला आणि न्यू बॅटर कमलेश पाटील कावा आता फलंदाजीसाठी येईल. बॅक टू बॅक 2 विकेट इथे घेतल्यात चिंटूने. शेवटचा बॉल शिल्लक. इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी आहे चिंटूकडे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 धावा. टार्गेट आहे 40. मॅच ऑन. हॅट्रिक बॉल हवेत आहे आणि इथे प्रॉपर टायमिंग आहे. हा जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. स्लॉट मध्ये टाकला. कावाच्या बॅट मधून आलेल्या पहिल्याच बॉलवर षटकार. दोन विकेट आले या ओव्हर मध्ये आणि एक षटकार. टीमची धावसंख्या 9 धावा. चिंटूचं पहिलं षटक इथे संपलंय. टार्गेट या मॅच मध्ये 40 धावा करायचे. अजूनही मॅच मध्ये नक्की रंगत आहे. 31 धावांची आवश्यकता येणाऱ्या 24 बॉल मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळा. टीम भूमी 11 मांडा वरप टीमचे पुरस्कर्ते जगन्नाना पाटील हे स्वतः इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात मॅच मध्ये. तर पहिल्याच ओव्हर मध्ये चांगली कामगिरी झाली आहे टीम कडून. एक षटकार आला परंतु विकेट आल्या आणि जगन्नाना पाटील बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल बरोबर टप्प्यावर होता आणि तिथून एक धाव मिळताना दिसेल. बॅटला लागलाय. ऋतिकच्या खात्यामध्ये ही सिंगल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 10. कमलेश पाटील पहिल्याच बॉलवर षटकाराने खातं उघडलंय. चांगले व्यावसायिक आहेत जगन्नाना पाटील. क्रिकेटमध्ये भूमी 11 मांडा या नावाने नेहमीच त्यांचा सातत्याने संघ खेळत असतो. क्रिकेट जपलंय. राऊंड विकेट. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल कट करतोय. चांगला स्क्वेअर कट. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कावाचा 2 धावा त्याच्या खात्यामध्ये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावांनी टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 12. लक्ष या मॅच मध्ये 40. 28 अजूनही करायचे आहेत. निवृत्ती बुवा मात्रे चषक तुम्ही पाहताय. निलेश मात्रे यांचं प्रतिम असं आयोजन. दुसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. राऊंड विकेट जगन्नाना. हा बॉल हवेत आहे आणि टायमिंग चांगलं दिसतंय. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार. दोन षटकार कमलेश पाटीलच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 18. कमलेश पाटील ची हीच भूमिका राहिली आहे या मॅच मध्ये. तो आला त्याच्या बॅट मधून पहिला बॉल षटकार. त्याच्यानंतर काही धावा त्याने घेतल्याने त्याच्यानंतर परत एक षटकार त्याने ठोकला. टायमिंग प्रॉपर त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. जीतने आज निराश केलं. शून्यावर आउट झाला. 1 धाव केली केतन मात्रेने. ऋतिक पाटील आता साथ देतोय. कमलेश पाटीलची चेंज द गेम वडवली बी या संघाने मोठा इतिहासच रचलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील सर्वात मोठी पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी त्यांनी जिंकली.
स्लोअर वन होता, बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र धाव मिळताना दिसणार नाही. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अनुभवपणाला लावत असताना जगन्नाना पाटील हे संघाचे पुरस्कर्ते तेच आहेत, चांगले बांधकाम व्यावसायिक आहेत, पण तो क्रिकेटवर त्यांचं चांगलं प्रेम आहे. क्रिकेटसाठी नेहमीच धावून येतात, अनेक संघाला पुरस्कर्ते बनून ते लाभलेत. क्रिकेटवरचं प्रेम दिसतंय त्यांच्या गोलंदाजी मधून देखील. एक षटकार आला या ओव्हरमध्ये, परंतु तरी शांत ठेवलंय. यावेळेला स्लॉग मध्ये स्लॉग हिटिंग, कावाने बॉलला पाठवले मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. कावाच्या बॅट मधून हा त्याचा तिसरा षटकार. चांगली बॅटिंग कमलेशची पाहायला मिळते. एका बाजूला वाकळणचे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले, दुसऱ्या बाजूला वडवलीचे फलंदाज मात्र धावा करताना दिसतात. इट्स अ टीम गेम. हा बॉल चांगल्या टप्प्यावर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटला लागला आणि ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. आता धावा करायच्या 15 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल 15 धावा. अरविंद पाटील वडवलीचे त्यांचं इथे आगमन झालं, त्यांना विनंती, आपले स्वागत आहे स्पर्धेमध्ये. एक नामांकित खेळाडू वडवलीचे अरविंद पाटील, आपलं सहर्ष स्वागत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावा करायचे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 15. चिंटू परत एकदा गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल चिंटूच्या विरुद्ध आक्रमण आणि हा 4था षटकार मारलाय आतापर्यंत कमलेश पाटीलने. चांगली बॅटिंग करतोय कमलेश. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 31 आणि मॅच मध्ये आता 9 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान वाकळण वडवली बीला. सामना आता सोपा होत चाललाय त्यांच्या टीमसाठी. 4 षटकार मारलेत कमलेश पाटीलने. षटकाराने सुरुवात केली होती, अकाउंट ओपन केलं होतं त्याने षटकारानेच. हुक शॉट, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का हे पाहायचंय. बॉल आतमध्येच आहे. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी केलाय का हे पाहायचंय. आता अंपायरचा इशारा, फलंदाज बाद. एकच धाव मिळेल आणि इथे ऋतिक पाटील आउट. फुल टॉस बॉल हवेत आहे आणि त्यावर देखील चांगलं प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतंय, परंतु तिथे फिल्डर आहे आणि फिल्डरने हा झेल टिपलाय. फलंदाज कमलेश देखील आउट. न्यू बॅटर किरण म्हात्रे. धावा झाल्यात 32. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच मीरा रोड कासार वडवली विरुद्ध खाडी वर्तक नगर.
मीरा रोड कासार वडोलीने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅच मध्ये फील्ड फर्स्ट. प्लेड ऑन आणि ते मात्र फलंदाज बाद. आणखीन एक विकेट गमावली आहे. चिंटूची चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये. दोन बॉल बाकी आहेत. न्यू बॅटर विकास. 8 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. विकेट येत आहे. चिंटूची चांगली गोलंदाजी. बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. पॉइंटला सिंगल इथे मिळते. विकासचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33. लास्ट बॉल. 7 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. अफकरा 13 बॉल आहेत. तिसरं षटक सध्या सुरू आहे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. शुभमच्या बॅट मधून येतोय षटकार. स्कोर लेवल आता 1 धावेची आवश्यकता. बारा बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 1 रन हे समीकरण या मॅच मध्ये. 40 लक्ष आणि हा सामना फिनिश केलाय एका मोठ्या फटक्याने. अंपायरचा सिग्नल येतोय. षटकार आणि हा सामना इथे जिंकलाय टीम दीपक दादा प्रतिष्ठान वाकळण वडवली बी ने. अभिनंदन. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल कमलेश पाटील याला. 2 विकेट देखील घेतले आणि 4 षटकार बॅटिंग मध्ये त्याने मारले. तर कमलेश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला, मीरा रोड कासार वडवली आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचंय. जगन्नाना पाटील यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. जगन्नाना पाटील यांचा एक चांगले बांधकाम व्यावसायिक, क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व. अनेक स्पर्धांमध्ये भूमी 11च्या नावाने त्यांचा संघ सातत्याने खेळत असतो. 40+ सामने असतील. भूमी 11 मांडा टीमची एंट्री असेल. चला, मीरा रोड कासार वडवली आपली फिल्डिंग लावून घ्या. खार्डी वर्तक नगर आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आणि जसं सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया परत एक वेळा नितीन काळंसर यांचा आवाज. धन्यवाद. जगन्नाना पाटील आपण पाहतोय त्यांचा संघ उद्याही तुम्हाला पाहायला मिळेल. शहापूर तालुका मधनं 40+ संघ मुन्ना पठाण सर असतील आणि त्या संघाचे पुरस्कर्ते जगन्नाना पाटील आहेत. जगन्नाना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायची. कमलेशला ज्याने धावाही बनवल्या आणि 2 विकेट सुद्धा घेतले. 27 धावा केल्या 8 चेंडूमध्ये. आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तो वाकलन वडोली बी संघ. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान, अरविंदजी वत्रे आणि महेंद्र म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ. यातून विजेता संघ वाकलन संघाबरोबर मॅच खेळ. दुसऱ्या